करे संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. इथे स्ट्राईकला येतो. चिंचोली संघ आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षाकडे पाठवा ना. मग आम्हाला तुम्ही तिथनं नावं सांगायची आहेत, अन्यथा आम्ही एक्स वाय झेड अशी नावं देऊ. गोलंदाजीची नावं. कैरे संघाकडनं सलामीची जोडी स्ट्राईकला येतो गणेश, नॉन स्ट्राईकला येतो अविनाश. तसेच चिंचोली संघाकडनं गोलंदाज पहिलं षटक घेऊन येतोय तो अविनाश. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि पंचाकडे व्हाईटची दाद मागताना पंच मात्र देखील ती दाद मात्र स्वीकारत आहेत. दोन्ही हात मात्र देखील जमिनीला स्थिरांतर करताना पहिला चेंडू मात्र स्क्वेअर चेंडूचे मात्र सांगता होते. अशा रीतीने एक धाव मिळते करे संघाला. आणि इथं मात्र लेग साइडच्या दिशेने उंचारून ठेवला चेंडू. गणेशच्या बॅट मधून मात्र हा पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतोय. या गोलंदाजाचा धावसंख्या मात्र 6 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि 7 धावा. आणि आकुटब्याचा चेंडू इथं मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा उंचावरून इथं मात्र कॅमेरामॅन आहे तिथं, जरा कॅमेरामॅन जरा जपून राहा, तिथं जरा लक्ष द्या चेंडूवरती. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र षटकार हॅट्रिक मारण्याचा चान्स होता, परंतु प्रयत्न हुकतोय. आणि इथं मात्र हलकीशी कडा घेऊन जातोय गणेशाच्या बॅटची. आणि कोणतीही चुकी न करताना मात्र विकेट किपर मात्र झेल टिपून मात्र पहिला एक हादरा देतोय. एक स्फोटक फलंदाज होता कैरे संघाचा हा गणेश. बॅक टू बॅक लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मात्र लगावले होते. निश्चितच हा खेळाडू मात्र तिसऱ्या षटकापर्यंत किंवा अंतिम षटकापर्यंत राहिला असता तर निश्चितच अजून आपल्याला षटकार पाहायला मिळाले असते. आता मात्र नवीन फलंदाज कोण जातोय तिसऱ्या फळीचा? कमलाकर. तिसऱ्या फळीचा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय कैरे संघाकडनं कमलाकर. आणि इथं मात्र उंचावरून चेंडू क्षेत्ररक्षक इथं तैनात आहे आणि कोणतीही चुकी न करताना इथं मात्र सुंदर झेल हा दुसरा हादरा बसतोय कैरे संघाला. निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या. जर काही चेंडूला मात्र देखील गॅपला ढकलून दिलं असतं तर 4 धावा निश्चितच मिळाल्या असत्या. परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात असताना कोणतीही चुकी न करताना मात्र सुंदर झेल टिपून दुसरा मात्र हादरा देतोय कैरे संघाला.
तो म्हणजे चिंचोली संघ. आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु तो चेंडू मात्र मात्र थोडासा फाईनला जर ढकलला असता तर निश्चितच 4 धावा मात्र मिळाल्या असत्या किंवा 6 धावा तरी निश्चितच मिळाल्या असत्या. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये, गुरनाथ. इथं मात्र आखूड टप्प्यात चेंडू बघूया, बॉल आणि बॅटचे संपर्क झाले नाही आणि तिथं क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं मात्र दुसरा हा तिसरा मात्र इथं विकेट मिळतोय. विकेट हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. अविनाश, दोन चेंडूवरती मात्र देखील दोन घणाघाती प्रहार केले होते, ते म्हणजे गणेश या फलंदाजाने. आणि आता मात्र देखील चांगला कमबॅक करतोय, 3 चेंडूवरती मात्र देखील 3 मोहरे मिळवतोय, विकेट हॅट्रिक मात्र मिळवतोय अविनाश हा गोलंदाज. नवीन फलंदाज दिनेश, गणेश का, गणेश. गोलंदाज वैयक्तिक पहिलं व दुसरं षटक घेऊन येतोय चिंचोली संघाकडनं गोलंदाज रोशन. रोशन याच्या षटकातील पहिला चेंडू आणि 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज गणेश आणि अविनाश. इथं मात्र कव्हर क्षेत्रामध्ये टोला चेंडू, इथं गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला आणि तेवढं चांगलं मात्र कव्हर पॉइंटला येऊन मात्र इथं धावा रोखतोय. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धाव मात्र देखील सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 16 ह्या धावसंख्येवरती. दुसरं षटक मात्र देखील प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील 2 चेंडूची फेकी मात्र झालेली आहे. अजूनही 4 चेंडूची फेकी करायची आहे आणि इथं मात्र ऑफ साईडच्या दिशेने टोला चेंडू बघूया, इथं मात्र धावबाद होण्याचा चान्स आणि इथं मात्र धावबाद होण्याचा चान्स निश्चितच. जर विकेट किपरच्या हातामध्ये फॉलो थ्रो केला असता तर निश्चितच धावचित्त झाला असता, तिसरा हादरा बसला असला तो म्हणजे कैरे संघाला. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सहजरित्या मात्र 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज गणेश आणि अविनाश. रोशन या षटकातील पुढील चेंडू, सामोरा फलंदाज गणेश. सुंदर असा कव्हर क्षेत्रामध्ये टोललेला चेंडू, हा इथं मात्र 4 धावा मिळू शकतात त्या म्हणजे गणेश या फलंदाजाला. जबरदस्त कामगिरी. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र देखील 4 धावांनी वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 22 या धावसंख्येवरती, 3 बाद 22 या धावसंख्येवरती.
चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. अजूनही ह्या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, दोन चेंडू शिल्लक. आणि इथं मात्र गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला मात्र वेगवान चेंडू मात्र टोलवला होता, परंतु क्षेत्ररक्षणाला मात्र देखील समजून आला नाही. आणि इथं मात्र एकेरी धाव जमा करतोय गणेश आणि अविनाश. आणि इथं मात्र उंचावरून चेंडू बघूया झेल होतोय की काय. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. इथं आखुटप्याचा चेंडू. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना गुरुनाथ पंचाकडे व्हाईटचे दाद मागताना मात्र खेळाडू, परंतु अतिशय दक्ष असे पंच. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र एक निवडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती. इथं मात्र स्क्वेअर चेंडू, पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू. अशा रीतीने मात्र एक धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. इथं मात्र 4 धावा मिळू शकतात. जबरदस्त असा टोलला चेंडू. अविनाश याच्या बॅटमधून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती फटका. ऑफसाईडच्या दिशेने मात्र धावसंख्या झाले 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 35. गोलंदाज कोण? किशोर. वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज किशोर. आकाश फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय आकाश. चेंडूला धाडून देतोय वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पहिलाच फुलटॉस चेंडू आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला आकाश या फलंदाजाने. चेंडूला धाडून दिलं वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा मात्र इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू. अशा रीतीने मात्र एक धाव मिळते, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोच
अरे ऑन आहे ना. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू. अरे ऑन आहे. काय विषय आहे बे? इथं मात्र नाही निर्धाव चेंडू. लाईटीच्या वय असेल रे यायला झेंडून. हा ना बार बार जाते. इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा पंच जमिनीला दोन्ही हात मात्र देखील स्थिरांतर करताना पंचांचा इशारा स्वयं चेंडू. कुठल्याही प्रकारे पंचांवरती दबाव आणू नये. अतिशय दक्ष पंच सागर पवार आणि रुपेश वाघमारे. हे श्री कॉल आजी ऑन स्पीकर. इथं मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वर चेंडू. आले का? आला? फोन कर नीट बंद ठेवला मी ना. तापतो धनभर मोबाईल माझा. नाही तापू दे. आणि इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू, परंतु विकेट किपर मात्र इथं देखील चुकी करतोय. आकाशला मात्र देखील जीवनदान देतोय आणि इथं मात्र एक चोरटी धाव म्हणावी लागेल. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र हा सलामीवीर अविनाश. निश्चितच अविनाश जर हा 3 चेंडू खेळला तर निश्चितच 1 किंवा 2 तरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळणारच. आणि इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू होता, परंतु चांगला असा फॉलो थ्रो करून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून मात्र सुंदर असे झेल टिपला आहे. सूरज नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये. सूरज शेवटचे 2 चेंडू. नवीन फलंदाज सूरज. आणि इथं मात्र पंचांचा इशारा 9 चेंडू. इथं मात्र फ्री हिटचा चान्स मिळेल तो म्हणजे सूरज ह्या फलंदाजाला. एक फ्री हिटचा चान्स होता, परंतु चान्स मात्र देखील सूरज गमावतोय. इथं मात्र उंची जास्त आणि लांबी कमी आणि कोणतीही चुकी न करताना सुंदर झेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती कैरी संघाची 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे चिंचोली संघासमोर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. जबरदस्ती कामगिरी कैरी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. गणेश याच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. आणि पुन्हा एकदा हा 5वा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव. नाही वाईट नाही, सगळे डॉट गेले.
आणि इथं मात्र मिडन ओव्हर म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी गणेश याच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. कैरे संघाचा हा गोलंदाज गणेश. इथं मात्र उंचार उठवलं चेंडू आणि क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात असताना कोणतीही चुकी न करताना हा पहिला झटका बसतोय अविनाशाच्या स्वरूपामध्ये. अविनाश गोलंदाज हरेश. नितीन नवीन फलंदाज मात्र जातोय मैदानामध्ये. नितीन हरेश हा गोलंदाज आणि इथं मात्र पंचांचा इशारा. स्क्वेअर चेंडू. एक धाव मात्र मिळू शकते ती म्हणजे चिंचोली संघाला. एक धावने खातं ओपन होतंय. दुसरं षटक मात्र देखील प्रगतीपथावरती असताना फक्त एक धाव आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने मात्र टोलावून देतोय षटकारासाठी. नितीन हा फलंदाज. धावांचं 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. निश्चितच चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करणं भाग होतं आणि 44 धावा म्हणजे 11च्या सरासरीने चालायचं होतं. हे एवढं काही महागडं आव्हान नव्हतं. परंतु पहिलं षटक मात्र देखील मिडन षटकाची मात्र देखील फेकी केली. सुंदर मात्र देखील गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. कैरे संघाचा गोलंदाज तो म्हणजे गणेश. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्याकडनं. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे जखडून ठेवलंय कैरे संघाच्या ह्या गोलंदाजांनी चिंचोली संघाच्या फलंदाजांना. सुंदर असा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू फलंदाजा मात्र देखील समजून आला नाहीये.
इथं मात्र पूर्णपणे चिंचवली संघ मात्र संकटामध्ये सापडत जातोय. निर्धाव चेंडू आणि संकटाला इथं मात्र एक साधा सोबा झेल होता. हा जर झेल टिपला असता तर निश्चितच पंचांचा इशारा षटक संपण्याचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले चिंचवली संघाची 10. विजय कार्यसंघाकडनं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन आलाय प्रगतीपथावरती गोलंदाज विजय. आणि इथं मात्र त्याच्याच फॉलो थ्रो मध्ये इथं मात्र झेलबाद होऊ शकतो आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र हा तिसरा झटका बसतोय तो म्हणजे चिंचवली संघाला. रोशन नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. रोशन सुंदर असा थर्डमॅन क्षेत्रामध्ये टोला चेंडू बघूया. इथं मात्र 4 धावा निश्चितच मिळू शकतात रोशन या फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावांनी खातं उघडतंय आपल्या खात्या फलंदाजासाठी आणि स्वतःसाठी. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. इथं मात्र फुलटॉस चेंडू आणि इथं मात्र झेल होऊ शकतोय आणि इथं मात्र झेल बाद. हा चौथा झटका, चौथा ना रे, तिसरा झटका चिंचवली संघाला रोशन याच्या स्वरूपामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज जातोय रवी. इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. विजय जबरदस्त बघूया हा खणखणीत षटकार. सुंदर असं टोळलेलं चेंडू, 1 बाउन्स मात्र सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या
4 निवडते हा. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कैरे संघाकडनं शेवटचं षटक घेऊन आलंय गोलंदाज अविनाश. 6 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा पाहिजे ना. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू जातोय निर्धाव. एक चेंडू मात्र निर्धाव गेला तर मात्र देखील चिंचोली संघ संकटामध्ये सापडू शकतो. 20 धावा करणं मात्र देखील काही एवढं अवघड नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र 4 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कैरे संघाच्या या गोलंदाजाकडनं. पहिलं षटक आपण पाहिलं आपण तर पहिलं षटक मात्र देखील मिडन ओव्हर टाकली मात्र त्या गोलंदाजाने. आणि इथं मात्र हे शेवटचं अंतिम षटक मात्र देखील आपल्याला तसंच पाहायला मिळतंय. 5 चेंडू शेवटचा अंतिम शेवटचा चेंडू. कैरे संघ हा विजय होतोय त्यांचा हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. ह्या सामन्यामधला मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गोलंदाज गणेश याने मात्र आपलं ते सन्माननीय ट्रॉफी घेऊन जायचे.